आता आपण निघालो आहे एक मस्त अशी ॲडव्हेंचर ट्रिप करायला. आणि आपली रेग्युलरचीच गँग आहे, ह्यावेळेस पण तीच आहेत. आणि आत्ता एक विषय झाला आहे, जायचं होतं 6 वाजतापर्यंत काही होतं, पण आमचा निलेश भाऊ 5 लागून घरी झोपलेलाच आहे. त्यामुळं आता त्याला पहिली गोष्ट त्याला उठवा जायचं आहे, कारण का 4 व्हीलर गाडी भाऊकडे आहे. शेवटी काशी करून नाही ना, आपल्याला चालत जायला लागतं आपल्या घरी, त्याच्या घरी. फायनली आपली गाडी आली आणि भाऊनी पार घरापर्यंत चालत बोललो आपल्याला शेवटपर्यंत. चला 6चा प्लॅन अशा तऱ्हेने 7 वाजले इथं. बघू आता ॲडव्हेंचर राईड आपली कशी होती. लेट्स गो. बघू पुढचा ब्रेक कुठं देतो. आम्ही आता इथे लास्टला थांबले वारजामध्ये. इथे एक छोटंसं हॉटेल वारजामध्ये थांबलं आहे आणि ती गाडी आपली पुढे गेली आहे आणि 8 जवळपास इथेच वाजायचं. 2 प्लेट पोहे घेतलेत आणि इडली सांबार. आणि हा आम्हाला संतोष भाऊ, यालाच भूक लागली होती. फायनली मित्रांनो आम्ही नाश्ता करून निघालो आहे आणि आता पुढच्या गाडीने आम्हाला सांगितलं होतं नाश्ता करायला काही थांबू नका. तरी आम्ही आमची मागची गँग ही दोघं आणि हा खायला म्हणले, खाल्ल्याशिवाय जायचं नाही म्हणून आम्ही पटापट वेळेच्या अभावी आणि थोडंसंच खाऊन निघालो आहे. 2 प्लेट पोहे घाले फक्त प्रत्येकाने, बाकीचं काय नाही, जास्त काही घालू नाही आहे. 2 प्लेटच पोहे घाले फक्त आणि हा एक इडली एवढंच खाल्ले प्रत्येकाने, बाकी जास्त काहीच नाही वेळेच्या अभावी. त्यामुळे हा वेळ आणि पैशाचं काय, पैशाचं कमी काही किंमत नाही तर, पण वेळेचा अभावी. आता निघाले ती गाडी तर म्हणते आम्हाला पटकन या, पण आम्ही अजून ही वारजामध्येच आहे. मित्रांनो आमची इतर रोलर कोस्टरची राईड इथेच चालू झाली आहे, कारण का निलेश पांचाळ जवळपास 120 चाललाय आणि भाऊला गाडी येत नाही. आणि आम्हाला उशीर पण झालाय आणि पुढची पोरं जाऊन थांबल्यात, त्यामुळे जरा आज गेलो तर डायरेक्ट वरच जाते. फायनली पोचले. किती वाजले रे भाऊ आता? 9 साडेनऊ झाले असतील. 9:30 वाजता पोचले. आमच्या निलेश भाऊने भाऊ खूप जोरात गाडी चालली. 100 रुपये पार्किंग घेते मित्रांनो आतमध्ये 4 व्हीलरला आणि 2 व्हीलरला 50 रुपये. मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलोय वेट एन्जॉयला आणि पहिलं आपण करणार आहे वॉटर राईड आहेत त्या सगळ्या. मित्रांनो डायरेक्ट क्लोरीनच्या पाण्यात जाऊ नका, कारण का थोडंफार बॉडी टॅनिंग जास्त होती. मग पहिल्यांदा शॉवर घ्या, कारण का इथे शॉवरची सिस्टीम पण अवेलेबल केली आहे लॉकर रूमच्या तिथेच सगळं. आता आपण मस्त शॉवर घेतोय आणि तिथून पुढं जाणार आहे आपल्या वॉटर पार्कच्या राईड करा. कोणती गर्दी, नुसती गर्दी आहे. आपल्या भाऊची फर्स्ट राईड चालू आहे. फर्स्ट राईड बस रे. तू शेवटी आहे ना काढून सगळ्यांच्या. भाऊची फर्स्ट राईड चालू झाली. भाऊ ते बघा इकडे बघा. हळूहळू जावा, हळूहळू जावा. भाऊ लागणार नाही ना, साल्टून निघायचं. अरे भाऊ बॅरेज होत नाही. हो हे दिसतंय का? हे दिसतंय का ते जागा? हे बरं लिहिलं. हा भाऊ, हा भाऊ. अरे पकड की. हा
2च राईड झाले आणि लय गर्दी आहे त्यामुळे थांबले आता बाकी. आता इथं टॉर्नेटो घेऊन होती इथे.
अरे कुछ नहीं होता. अशा तऱ्हेने आपलं वॉटर पार्कचं सगळं राईड करून झाल्यात आणि मोस्ट ऑफ दी त्या रिव्हर राईडमध्ये जास्त बसलो आम्ही. भयंकर गर्दी होती आणि आतमध्ये आपला त्यामुळे आतमधलं जास्त काही शूट नाही आहे. थोडेफार 2-3 राईड आहेत तेवढे तुम्हाला दाखवतो. आता चाललो आहे आपण अम्युजमेंट पार्कला. यू असली थ्रिल तो अभी बाकी आहे बाईज. बघा आत्ताच आहे ना ही राईड करून आले. जस्ट चिल होती. एवढं काय वरती गेलं फक्त हाईटनी सगळं दिसतं. अख्खा वेट एन्जॉयचं हे दिसतं. आता नेक्स्ट राईड ही करणार आहे. अम्युजमेंट पार्कमध्ये आलो आपण. बघू आता हे कसं करतं. It was at this moment he knew. He fucked up. मित्रांनो ही मागची राईड लय खतरनाक आहे आणि आम्ही सक्सेसफुली अचीव केली. आपल्या व्हिडिओमध्ये पाहा.
ती एक समोरची राईड करायची राहिली. आता वेळेअभावी आम्ही नाही करणार आहे. ठीक आहे चालतंय. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता सगळ्या राईड झाल्यात मित्रांनो. आपण आता ते डिस्को बार शेवटची राईड केली. त्याच्यानंतर आता आपलं सगळे म्हणतात की घरी जायचं आहे. बघूया आता आपण घरी निघायला चाललो आहे. आता जेव्हा थांबलो तर थांबलं नाही तर डायरेक्ट घरी. आता सर्वांना हा व्लॉग असा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब टू माय चॅनल. असेच नवनवीन आणि ॲडव्हेंचरस व्हिडिओ पाहण्यासाठी.